आज बनवत आहोत आपण पिठल्यामधल्या शेवग्याच्या शेंगा। त्यासाठी काय साहित्य लागतं तर मी 2 शेंगा घेतल्या आहेत, स्वच्छ धुतल्या आहेत, सोलून घेतल्या आहेत। एक टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण 10-12 घेतलेले आहेत, एक कांदा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि बेसन पीठ। शेवग्याच्या शेंगा आता उकडून घेतले मी, त्यामध्ये थोडे पाणी टाकले आणि 5-10 मिनिटं उकडून घेणार आहे। आता शेवग्याच्या शेंगा थोडं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि उकडून घ्यायचं। थोडंसंच मीठ टाकलं आहे मी। आता मी लसूण आणि थोड्या हिरव्या मिरच्या आहे ना बारीक करून घेते आणि कुटून घेणार आहे फोडणीसाठी। तरी चालणार आहे। कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे। अर्धी वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकून थोडंसं ते पातळ करायचं आहे पिठल्यासाठी, जेणेकरून आता त्याच्या गुठळ्या होणार नाही। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ते। 2 चमचे तेल टाकलं आहे। जिरे चांगले तडतडले का मग मोहरी टाकली आहे। लसूण आणि हिरवी मिरची कुटलेली होती ना ती टाकून घेते आहे। कांदा टाकला आहे, टमाटर टाकला आहे, कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकले आहेत मी, त्याने छोटा चमचा हळद टाकले आहे, थोडं चिमूटभर 2 चिमूटभर अशी हिंग टाकलं आहे। हे बघा टमाटे पण असे छान शिजले आहेत। कोथिंबीर टाकते आहे, थोडीशी लाल मिरची पण टाकते मी। या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, डाळीच्या पिठाचं बॅटर टाकलं आहे। मीठ टाकून घेतलं मी शेवटी आणि 5 मिनिटं हे उकळून द्यायचं आहे। हे बघा आता पिठल्यामधल्या शेवग्याच्या शेंगा आपल्या तयार झाल्या आहेत।